एक फोटो. सगळ्या आईसाहेबांचा सन्मान करूया जागेवरच पटपट. ही सुंदर सगळ्या आईसाहेबांचा सन्मान सोहळा, ही सुंदरशी दुर्गा मातेची भेट आणि सगळ्या आईसाहेबांचा सन्मान सोहळा आणि छानसा एक फोटोशूट करूया. सगळ्या आजीबाई छान खेळतात. तुम्हाला सर्व एक सराव गावाचा गेम शो होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा म्युझिक लाव खाली ढकलून देणार गाड्यांना. या रे इकडे. आता लक्ष द्यायचं, सकाळी 6 वाजेपर्यंत ह्या गाडीवरनं उठायचं नाही. जर सकाळी 6 वाजेपर्यंत या गाडीवर बसला तर ही गाडी तुम्हाला. मला मी काय सांगतोय, 6 वाजेपर्यंत या गाडीवर उतरायचं नाही, गाडी तुम्हालाच. 6 वाजेपर्यंत बसून राहायचं फक्त. हा देते मी सांगतो ना त्यांना द्यायला नको. हा 4 वाजता उठायला लागलं. टाळ्या वाजल्या माझ्या आईसाहेबांसाठी. खऱ्या अर्थाने या निकून आली मद्रास, निकून आली मेल, मेलतून पडली पैठणची घडी. आतीबाई म्हणतात मला मला, वैनसा म्हणतात मला मला, नेवरतीराव म्हणतात घे वच्छे तुला. आहे का इथं नेवरतीराव आहेत? झोप करूया. फोन करा त्यांना, फोन करा उठवा त्यांना, म्हणा मला गाडी भेटली बसून जायची जोडीने. आदर्शाची वही आकाशाची शाई, नेवरतीरावांचं नाव घेते बाळू सुताराची आई. क्या बात, जोरदार झाला पाहिजे. PFX, PFX, PFX.
काहीतरी बोल ना. तुला भावपूर्ण श्रद्धांजली ठेव कोण बालाजी जाहिरे. असं नका बघू पाव येते मला लाज केला शृंगार आज घातला साज दिसते मी भारी जाणू अप्सरा मी खास नकरवाली कुठे निघाली धरले साडी लाल गुलाबी करते ते मोरणीशी चाल गुलाबी साडी आणि लाल लाल चुकूनही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूडमध्ये असल्यावरच नाचतो नाचा खचकेन चालतो 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 नागोबाला चालतो चालतो. पाऊस उद्या नाचायच्या तिच्या साईड करणं
एकदा आमच्या डान्सर्स वहिनीसाठी सगळ्यांनी जरा जोरदार आणि सगळ्या वहिनी खेळणार आहेत सेमी फायनल. सगळ्या वहिनी चला एका लाईनीत ज्यांना ज्यांना हात आवडला कार्यक्रम हात वरती करा बघा एकदा पाहूयात किती वहिनींना कार्यक्रम आवडलाय. हात वरती करा जरा उंच हात वरती करा उंच. ज्यांना ज्यांना कार्यक्रम आवडला त्यांनी उंच हात वरती करा आणि एकदा टाळ्यांचा आवाज येतो आपल्या आयोजकांसाठी. धन्यवाद. सगळ्या वहिनी स्टेजवरच्या वहिनी छत्रपती शिवरायांना मानवंदना देणार आहोत. छत्रपती शिवरायांची गर्जना घेणार आहे. सगळ्या वहिनींनी आपले दोन्ही हात वरती करायचे. चला सगळ्या स्टेजवरच्या वहिनी छत्रपती आजूबाजूला थांबचे आमचे मित्रमंडळी सगळ्यांनी हात वरती करा दोन्ही. छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊयात. खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्व वहिनींचा लाडका आवडता गेम शो होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा. सगळ्या वहिनींना कधी विनंती आहे आपण दोन्ही हात वरती करायचं सगळ्यांनी. रेडी? सगळे कोणीही गोंधळ करणार नाही. पलीकडले थांबले मित्रवर्ग हात वरती करा. छत्रपती शिवरायांना मानवंदना. गोंधळ कमी करा. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता जिजाऊ की जय श्रीराम जय श्रीराम. हर 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 श्री भरनाथ महाराज की. एकदा सगळ्यांचा जोरदार टाळ्यांचा आवाज आला. सगळं फ्रेश झालं की नाही? आपल्याला मानाच्या पैठणीसाठी मानाच्या पहिल्या बक्षिसांसाठी एकूण 5 बक्षीस आहेत. त्याच्यासाठी 6 वहिनी जाणार आहेत. 6 किंवा 7 जातील. ओके 9 वहिनींचा ग्रुप होईल. 9 5 45. प्रत्येक ग्रुपमधनं एकच वहिनी जिंकतील त्या डायरेक्ट फायनल खेळतील. आता खेळ अवघड आहे. ओके प्रत्येकी 9 वहिनींसाठी एक खेळ असेल. 9 5 45 म्हणजे 5 वहिनी आता या खेळातनं ज्या सेमीफायनलला पोहोचल्या त्या पुढे जातील. 5 वहिनी आणि ज्या फायनलिस्ट ठरल्या आहेत ज्यांच्या आता शेवटपर्यंत फुगा राहिला आहे त्या एक खेळतील. म्हणजे एकूण मानाच्या बक्षिसांसाठी 6 वहिनी खेळतील. शेवटपर्यंत कळणार आहे की आजच्या या महापर्वाचा महाविजेता कोण आहे. ओके त्याच्यामुळे 5 बक्षिसांसाठी 6वा स्पर्धक त्याच्यामध्ये कॉम्पिटिटर आहे तो त्याच्यामध्ये आपण ऍड केलेला आहे. ओके लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. बाकीच्या वहिनी मागे सरका. वहिनी या पुढे. 9 वहिनी पुढे जागेवर थांबून खेळ खेळायचा. सोपा वहिनी तुम्ही पुढे या पुढे पुढे. मॅनेजमेंट टीम सांगते तुम्हाला शेजारी शेजारी थांबायचं. सगळ्या वहिनी शेजारी शेजारी थांबतील. स्पर्धा अतिशय सोपी आहे. वहिनी काय करणार आहोत आता प्रत्येक वहिनीच्या हातामध्ये भरायची आणि थांबायची. ओके स्पर्धा कशी करायची मी सांगतो. कोणत्याही वहिनी लक्ष द्या. खेळ अतिशय ट्रान्सपरंट आहे. जर वहिनी चिटिंग करताना दिसतील तर फायनलला जाणार नाही. शेवटपर्यंत कार्यक्रमामध्ये कुठलीही पार्शलिटी किंवा कोणालाही वहिनींना जिंकून देण्यासाठी गुण वाढवून मिळणार नाही. वहिनी थांबा. गुण वाढवून मिळणार नाही. तुमच्या ताकदीवर तुमच्या शर्यतीवर आणि शांत डोक्याने खेळ खेळा. गडबडून जाऊ नका. शांत डोक्याने काय म्हणते तुम्ही काय करता गडबड करून असं वाटतं की मला पटकन जायचं. तुम्ही इतकी गडबड करता की तुम्हीच बाद होता. गडबड करायची नाही. शांत खेळायचं. खेळाचे नियम समजून घ्या. खेळ समजलं नाही तर पुन्हा एकदा विचारा. एकदा खेळ सुरू झाल्यानंतर जर तुम्ही चुकीचा खेळ खेळला तर तुम्हाला स्पर्धेमधनं बाद केलं जाईल. ओके अतिशय सोपा खेळ आहे. खेळ कसा खेळायचा एकदा मी समजून सांगतो आणि मग तुम्ही खेळायचं. ओके आता एकदा बॅकग्राऊंड म्युझिक. वहिनी हा फुगा प्रत्येकाच्या हातामध्ये जो फुगा दिलाय तो इतका मोठा होतो. ओके याच्याही पेक्षा मोठा होणार आहे. इतका मोठा फुगतो. याच्यापेक्षा जर मोठा फुगा असेल म्हणजे हा जो फुगा फुगलाय याच्यापेक्षा 50% जर हवा असेल आणि तिथे तुमचा फुगा फुटला तर तुम्ही स्पर्धेतनं बाद होणार आहात. काय करायचंय याच्यापेक्षा मोठा फुगा फुगवायचा. त्याला फोडून हवा भरून फोडायचा. तो कसा फुटणार आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतोय. आणि जर याच्यापेक्षा अर्धा फुगा साईजचा फुगा झाला आणि तो फुटला तर तुम्ही स्पर्धेमधनं बाद होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय ट्रेमध्ये आम्ही ऑलरेडी फुगे ठेवणार आहोत. प्रत्येक वहिनीला 9 मधील एकच वहिनी पुढे जाणार आहेत. किती? एकच. त्याच्यावेळी स्पर्धा शर्यतीची आहे.
छान खेळायचं, मोठा श्वास घ्यायचा, फुगा फुगायचा, मोठा श्वास घ्यायचा, फुगा फुगायचा. ज्या वहिनी जिंकतील त्या जातील फायनलकडे. ओके, एकच फुगा. तुमच्या 9 मधील ज्या वहिनींचा सगळ्यात अगोदर फुगा फुटणार आहे त्याच वहिनी फायनल खेळणार आहे. लक्ष द्या, तुम्हा 9 मधील ज्या वहिनींचा फुगा हवा भरून भरून सगळ्यात अगोदर फुटणार आहे त्याच वहिनी जाणार आहेत सेमी फायनलकडनं फायनलकडे. आणि पुन्हा एकदा सांगतो, फुगा या साईजपेक्षा जर छोटा झाला, म्हणजे याच्या 50% पेक्षा छोटा हा जो फुगा आहे याच्यापेक्षा 50% पेक्षा छोटा जर फुगा असेल आणि तुम्ही तिथे जर म्हटलात की माझा फुगा फुटलाय, तर तुम्ही स्पर्धेमधून बाद होऊ शकता. तुम्हाला स्पर्धा कंटिन्यू खेळण्यासाठी चान्स आहे, तुम्ही दुसरा फुगा घेऊन कंटिन्यू रेडी करू शकता. जर फुगा लवकर फुटला किंवा फुगा लीक असेल, खराब असेल, तर कोणत्याही वेळी ऑब्जेक्शन घेणार नाही, कारण ऑलरेडी ट्रेमध्ये फुगे ठेवणार आहोत. ओके, 2 ट्रे समोर ठेवायचे, फुगा कंटिन्यू कसं फोडायचं आहे लक्ष द्या आणि मग खेळायला सुरुवात करा. ओके, म्युझिक. इतका सोपा खेळ आहे, फुग्यामध्ये हवा भरून 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 त्याला फोडायचं. ओके, म्हणजे प्रत्येकाला माहिती आता आपण फुगा खूप मोठा झाला तो फुटू शकतो, त्यावेळेस डोळा बंद करा, आमचं लक्ष असणार आहे. त्याच्यामुळे कुणा वहिनीवर अन्याय होणार नाही, चिटिंग होणार नाही. जरी आम्ही चुकीचं डिसिजन दिलं तरी सगळेच प्रेक्षक तुमच्यासाठी रेडी आहेत. त्याच्यामुळे आणि शूटिंग पण चालू असणार, त्याच्यामुळे कुणालाही या ठिकाणी विनाकारण बाद केलं जाणार नाही. फक्त चिमटा घेताना जर दिसला तर बाद व्हावं. अरे लक्षात, छोटा फुगा फुटला तर तुम्ही बाद होऊ शकता, दुसरा फुगा घेऊन परत रेडी करा, सुरू व्हायचं. ज्या वहिनीचा फुगा मोठा मोठा होतोय त्यांनी खेळ कंटिन्यू खेळायचा आहे. तुमच्यातील एकच वहिनी जाणार आहे डायरेक्ट फायनल खेळायला. ओके, आलेल्या घ्या सगळ्या वहिनीच्या. ज्या वहिनी सेमी फायनलिस्ट ठरल्यात, ज्यांची नावं माझ्याकडे आहेत, त्या खाली बसल्यात 31 वहिनी, त्यांनी नियम हा लक्षात ठेवायचा. चल रेडी, मी 1 2 3 स्टार्ट मध्ये खेळायला सुरू करायची. 1 2 3 स्टार्ट. फुगा मोठा फुटला पाहिजे, छोटा जर फुगा फुटला तर बाद होईल. फुग्याला चिमटा घेताना दिसला तर ही बाद होणार आहे. दुसरा घ्या वहिनी, सांगितल्याप्रमाणे फुगा मोठा झाला पाहिजे, दुसरा फुगा घेऊ शकतात. फुगा एकदम मोठा होऊनच फुटला पाहिजे, स्पर्धेचा नियम सगळ्या वहिनींना असते. बाकीच्या वहिनी पटपट पटपट. हो नाही, जागा नका पटपट पटपट. पुढच्या वर्षीसाठी प्रॅक्टिस झाली पाहिजे. पटकन म्युझिक स्टॉप. ओके, पलीकडे वहिनी नाव सांगा. दीपिका योगेश सुतार वहिनी पोहोचल्यात सेमी फायनल कडनं फायनलकडे. जरा जोरदार टाळ्या झाल्या. बघच्या वहिनी खाली बसतील. वहिनी फायनलिस्ट वहिनी नाव द्यायचं. पुढच्या वहिनी पुढे थांबा. ज्या वहिनी बाद झाल्या त्यांनी खाली बसा. ओके, लक्ष द्या. नवी सुतार अर्पिता ठाकर, आरती ठाकर, आरती आकाश ठाकर, मेघना सुतार, अनिता सुतार, वैष्णवी सुतार, उज्ज्वला सुतार, उज्ज्वला दत्ता सुतार, सुप्रिया सुतार, अक्षरा सुतार, वैशाली थाटपे, आशा ठाकर, शोभा शांताराम सुतार, योगिता सुतार, मोनिका सुतार. ज्या वहिनीचे नावं घेतो त्यांनी पाठीमागे थांबायचं, पुढे नाही थांबायचं. ओके, म्हणजे प्रत्येकाला या ठिकाणी संधी आहे. मोनिका सुतार, मुक्ता ठाकर, उज्ज्वला गणेश सुतार, सविता तिकोने, अक्षता मनोज सुतार, अनिता संभाजी सुतार, मैनाताई अरुण ठाकर, प्रज्ञा किशोर सुतार, हर्षदा योगेश सुतार, मनीषा नारायण सुतार, कीर्ती शिवाजी सावंत, किरण भालेराव. पुन्हा एकदा तोच नियम. ग्रुप किती वहिनींचा असं तुम्हाला नियम एकाच की तुम्हाला पहिले यायचं. आले लक्षात. बाकीच्या पाठीमागच्या वहिनी शांत थांबा. म्युझिक 1 2 3 स्टार्ट. बघा मोठा पण फुटला पाहिजे. एक वहिनी हो बरं, दुसरा घ्या. खराब असेल तर दुसरा घ्या. बघा खराब असेल तर दुसरा घेऊ शकतात. मोठा दुसरा घ्या. मोठा बघा मोठा होऊनच फुटला पाहिजे. पटपट बाकीच्या वहिनी. पटकन ऐकलं बघा. पटकन म्युझिक स्टॉप. वहिनी नाव सांगा. गौरी भालेराव वहिनी पोहोचल्यात फायनलिस्ट. गौरी भालेराव. बाकीच्या वहिनी स्पर्धेत भाग. गौरी
भालेराव वहिनी फायनल घेतील, बाकीच्या वहिनी खाली बसतील. ओके. सगळा खराब असेल, लीक असेल तर दुसरा घ्या. वहिनी पटपट. मोठा मुलं फुटलं पाहिजे. छोटा मुलं जर फुटला तर बाद होऊ शकतात. छोटा मुलं फुटला तर बाद होऊ शकतात. प्रज्ञा किशोर सुतार. स्टॉप. प्रज्ञा किशोर सुतार वहिनी पोहोचल्यात फायनलकडे. जरा जोरदार नाही झाले पाहिजे. ओके. या पुढे बाकीच्या वहिनी. मागे थांबलेल्या वहिनी पुढे. प्रज्ञा किशोर सुतार फायनलिस्ट. जास्त खेळ होणार आहे. वहिनी बघा घ्या. रेडी. 1 2 3 स्टार्ट. तुझा मोठा झाला पाहिजे. मोठा उडच फुटला पाहिजे. तुला खराब असेल, लीक असेल तर दुसरा घेऊ शकतात. आशा ठाकर वहिनीसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आशा ठाकर पोहोचतायत फायनलकडे. आशा ठाकर. संदेश सर व्यवस्थित नावं लिहून घ्यायचे. नावामध्ये कन्फ्युजन नको. ओके. पहिल्या पोहोचतील, जिंकतील त्या फायनलचा खेळ घेतील. चल रेडी. 1 2 3 ओ टाकता म्हणून 1 2 3 स्टार्ट. चिंता घेताना दिसायचं नाही. तुला मोठा होऊन सुटला पाहिजे. सविता तिकोणे. पूर्ण नाव सांगा. संत सर. सविता हनुमंत तिकोणे फायनलिस्ट. ओके. अजून कोणी राहिलंय का फायनल आहे पण मी खेळली नाही असं कोणी? खेळलात की तुम्ही डान्स मध्ये आला होता बरोबर. खेळलात की त्या खेळलात. नाव म्हणजे तुम्ही डान्स मध्ये आला, डान्स केला, तुम्ही सेमी फायनलचा खेळ खेळलात, काही हरकत नाही. ओके. नावची लिस्ट त्याची लक्ष द्या. एकूण 6 स्पर्धक खेळत आहेत मानाच्या पहिल्या बक्षिसासाठी. दीपिका योगेश सुतार वरती या. दीपिका योगेश सुतार, सीमा ठाकर, गौरी भालेराव, प्रज्ञा किशोर सुतार, आशा ठाकर आणि सविता हनुमंत तिकोणे या 6 वहिनी फायनलिस्ट. आजच्या या महापर्वाच्या महाविजेत्या ज्या वहिनी ठरणार आहेत त्यांना मिळणार आहे मानाचं पहिलं बक्षीस, मानाची पैठणी आणि सोबत सुंदर असा फ्रीज. मानाचं दुसरं बक्षीस वॉशिंग मशीन. मानाचं तिसरं बक्षीस LED TV. मानाचं चौथं बक्षीस शिलाई मशीन. मानाचं 5वं बक्षीस गॅस शेगडी. आणि उपस्थित सर्व महिलांमधील भाग्यवान 4 वहिनी ठरणार आहेत. तिथे आपण कुंपण करणार आहोत. त्या भाग्यवान 4 वहिनींना मिळणार आहे मानाची पैठणी. आणि आजच्या या महापर्वाच्या महाविजेत्या ठरणार आहेत त्यांना पहिलं बक्षीस म्हणजे मानाची पैठणी सोबत फ्रीज. आणि लकी ड्रॉ मधून ज्या वहिनी भाग्यवान ठरतील त्यांना मिळणार आहे सुंदर अशी इलेक्ट्रिक स्कूटी. बॅकग्राऊंड प्रत्येक वेळी खेळ वेगळा असेल. सन्माननीय सरपंच सौ सुनीताई ज्ञानेश्वर सुतार यांच्या सुंदर नियोजनातून आयोजित
तुम्हाला सर्व वहिनींचा लाडका आवडता गेम शो होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा पाहूयात या महापर्वाच्या महाविजेत्या कोणत्या वहिनी ठरणार आहेत. ज्या वहिनी छान खेळतील त्या डायरेक्ट फायनलमध्ये पोहोचतील. पुन्हा एकदा ट्रेंडिंग गेम आहे. एका पाठोपाठ 3 खेळ होतील. लक्ष द्या, एका पाठोपाठ 3 वेगवेगळे खेळ होतील. ज्या वेळी जिंकतील त्या जातील मानाच्या पहिल्या पक्षाकडे. ओके, 6 स्पर्धकांमधून एक स्पर्धक पूर्णपणे बाद होणार आहे. 3 स्पर्धा करायच्यात. पहिल्या स्पर्धेमध्ये काही वहिनी आघाडीवर असू शकतात, तर दुसऱ्या खेळामध्ये काही जण पिछाडीवर जाऊ शकतात. त्याच्यामुळे आघाडी पिछाडी चालू राहील. गुणसंख्या मिळवत जायचं आहे. 3 स्पर्धा झाल्यानंतर फायनलच्या खेळ झाल्यानंतर विजेता घोषित केला जाईल. ओके वहिनी, केस मोकळे करायचे. केसच्या दोन्ही साईडला चिमटे अडकवणार आहेत. ओके रेडी, पटपट 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 केस मोकळे करा. लक्ष द्या, एका पाठोपाठ 3 खेळ होणार आहेत. सगळ्यांनी जागेवर उभं राहा. जागेवर उभं राहा. पदर खोचा. जागेवर उभं राहा. पदर खोचा. सगळ्या भारी दिसतात की नाही. ट्रेंडिंग खेळ आहे, त्याच्यामुळे हा खेळ कंटिन्यू ठरलेला आहे. याच्या अगोदर या ठिकाणी झालाही असू शकतो, कारण पैठणीच्या कार्यक्रमात हा आत्ता सुरू असणारा ट्रेंडिंग खेळ आहे. ओके म्हणजे लक्ष करा. लक्ष द्या, कसा खेळायचा, नियम कसे असणार आहेत. नियम कसे असणार आहेत. प्रत्येक वहिनीच्या डोक्याला 10 चिमटे आहेत. 1 2 3 स्टार्ट नंतर केस झटकायला सुरुवात करायची. ज्या वहिनीचे चिमटे डोक्याचे खाली पडतील, जे चिमटे खाली पडणार आहेत ती गुणसंख्या गृहीत धरणार आहोत. तुमच्या डोक्याला 10 चिमटे आहेत. खाली पडलेले चिमटे काउंट करता येणार नाही, कारण सगळे चिमटे अस्तव्यस्त पडले असतात. खेळ स्टॉप झाल्यानंतर तुमच्या केसावर समजा 4 चिमटे शिल्लक राहिले, तर अर्थात तुमचे 6 चिमटे खाली पडले, म्हणून गुणसंख्या असेल 6. आले लक्षात वहिनी. केसावर 10 चिमटे अडकवलेत. समजा 8 चिमटे खाली पडले, तर केसावर किती शिल्लक राहतील? 2. आपण केसावर शिल्लक असलेली चिमट्यांची संख्या मोजणार आहोत. केसावर जर 2 असतील तर अर्थात गुणसंख्या तुमची 8 होऊ शकते. आले लक्षात वहिनी. जे चिमटे खाली पडणार आहेत ते कसे मोजणार? आले लक्षात. 5 चिमटे जर केसर असतील तर अर्थात 5 खाली पडलेले असतील. जे चिमटे खाली पडले तीच गुणसंख्या काउंट होईल. ओके हा, हात मागे बांधा. केस लक्ष द्या, केस असे जोरात झटकायचे. जर कोणाला चक्कर आली तर पाठीमागे खुर्चीवर जाऊन बसायचे. टाइम असेल फक्त 1.5 मिनिटं. टायमिंग नाही पुढे ठेवा. हो, गळ्यातलं काढून ठेवलं तरी चालेल. ओके, गळ्यातले आभूषण तुटणार नाही याची दक्षता घ्या, कारण पैठणीच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वहिनीने खेळताना, आजच नाही कधी खेळताना, सगळ्यात पहिले बक्षिसासाठी तर आपण खेळतोच, पण स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन खेळा. ओके, गोंधळून जाऊ नका, गडबड करू नका. चक्कर आली तर खुर्चीवर जाऊन बसा. 1.5 मिनिटं प्रत्येकाला वेळ आहे. चिमटे झटकून झटकून पाडायचं. बसून नाही, फक्त उभंच राहायचं, बसायचं नाही. चक्कर आली तर 1 2 3 स्टार्ट. सावकाश खेळा. चक्कर आली तर बाद व्हा. चक्कर आली तर बाद होऊ शकतात. सावकाश दम घेऊन घ्या. सावकाश खेळा. ज्या वडीलचे सगळ्यात अगोदर चिमटे खाली पडतील कसं पाहिजे. सावकाश खेळा. चक्कर याचा कामा नाही. झालेला आहे. शेवटचे 30 सेकंद. 30 सेकंद. 15 सेकंद. 10 सेकंद. 10 8 9 7 लवकर. शेवटचे 5 सेकंद. 5 4 3 2 1 स्टॉप. आई साहेब, आई राजा हो देव. जागर बसा. जागर बसा. आई साहेब जागर बसा. जागर बसा. एक प्रश्न विचारतो तुम्हाला. या खेळामध्ये कुठलाही व्यंग आहे का? नाही ना.
ट्रेंडिंग खेळ आहे, सोशल मीडिया आहे. जे आपण मार्केटमध्ये गेम्स घेतो ते वहिनींना खेळायला एंटरटेनमेंट वाटतात. काय झालंय माहिती का, मी तुम्हाला काय विचारलं तर सोशल मीडियावर काही कमेंट्स येतात, चांगलं कोणाला बोलता येत नाही, वाईट काही आम्हाला बोलणार आहे. त्याच्यामुळे जे ट्रेंडिंग खेळ आहेत ते ट्रेंडिंग खेळ होत राहतील. इथेही कुठेही कुठल्याही गोष्टीला आपण गालबोट लावण्याचा प्रयत्न करत नाही. आलं लक्षात येईल. ज्या छान खेळात लक्ष द्या. सांगितल्याप्रमाणे जर संपूर्ण चिमटे खाली पडले तर गुणसंख्या 10 होणार आहे. जशी चिमटे डोक्यावर असतील त्या पद्धतीने गुणसंख्या काम करत. वहिनी नाव सांगा. प्रज्ञा किशोर सुतार. वहिनीसाठी जरा जोरदार टाळ्या झाली. सर्व चिमटे खाली पडले. गुणसंख्या 10. क्या बात आहे, जरा जोरदार टाळ्या. वहिनी गौरी भालेराव. गौरी भालेराव वहिनी सगळे व्यवस्थित चिमटे चेक करा. ओके, 4 चिमटे शिल्लक आहेत. गुणसंख्या झाली आहे 6. जरा जोरदार टाळ्या. ओके वहिनी नाव सांगा. आशा ठाकर. सध्या सर गुणसंख्या लिहिल्यात ना. ओके, आशा ठाकर वहिनी. लक्ष द्या. सगळ्या वहिनी छान खेळत आहेत, छानच खेळणार आहेत. खेळ शेवटपर्यंत ट्रान्सफर होणार आहे. ओके, 7 चिमटे डोक्यावर आहेत. खाली 3 पडलेत. एकूण गुणसंख्या 3. सध्या सर लिहिले गुणसंख्या 3. वहिनी नाव सांगा. नाव सांगा. नाव सविता वहिनीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गुणसंख्या 10. संपूर्ण चिमटे खाली पडलेत. वहिनी नाव सांगा. दीपिका योगेश सुतार. आता 2 खेळ असणार आहेत. त्याच्यापैकी कोणत्या वहिनी, काही वहिनी आघाडीवर पिछाडीवर होत राहणार आहे खेळ. पाहूयात. ज्या वहिनी छान खेळतील पुढे जातील त्या जिंकतील. 2, 4, 5. 5 चिमटे केसर आहेत. 5 खाली पडलेत. गुणसंख्या तुमची होणार आहे 5. गुणसंख्या 5 लिहिली. वहिनी नाव सांगा. सीमा ठाकर. सीमा वहिनी लयच मनावर घेतलं, चिमटेच खाली नाही पडले. काही हरकत नाही. पहिला खेळ आहे. या खेळात तुम्ही जरी पिछाडीवर असाल तर पुढच्या खेळामध्ये तुम्ही आघाडीवर जाण्याचे भरपूर चान्सेस आहेत. ओके, 3 आणि 3 6 2 8. गुणसंख्या 2. ओके, लक्ष द्या वहिनी. सगळ्या वहिनी छान घेत आहेत. सगळ्या वहिनी खुर्ची घेऊन एकदम पुढे या. चला पुढे या. एकदम पुढे या सगळ्या. सावकाश खेळा. प्रत्येक वेळी खेळताना शांत खेळायचं, निवांत खेळायचं. गडबड करून मी सुरुवातीला सांगितलं खेळ सोपे सोपे आहेत. तुम्ही गडबड नाही करायची, गोंधळ नाही करायचा. शांतपणे जर खेळला तर तुम्ही गुण संख्या जास्तीत जास्त घेऊन पुढे जात आहे. ओके, आता पुढचा खेळ आहे. अतिशय सोपा आहे. सगळ्या वेळी चेहरा व्यवस्थित क्लीन करा. पदराने व्यवस्थित पुसा. ओके, मॅनेजमेंट टीम चलो पटपट पटपट पटपट. चेहऱ्याला काळा लावून टाका. अर्थात काळा लावणार नाही, कलरफुल चिठ्ठ्या लावणार आहोत. 2 डोळ्यावर, 2 गालावर, 1 नाकावर, 1 हनवटीवर. लक्ष द्या बहिणी. सगळे स्पर्धक चलवडी समोर बघायचं. लक्ष द्या. स्पर्धा काय आहे, काय करायचं. प्रत्येक बहिणींनी डोळ्यावर 2 चिठ्ठ्या आहेत. दोन्ही गालावर आहेत. 1 नाकावर आहे, 1 हनवटीवर आहे. ओके, चेहऱ्याची मुवमेंट करायची. आता जागेत थांबून करायचं. ओके, चेहऱ्याची मुवमेंट करायची आहे. लक्ष द्या. चेहऱ्याची मुवमेंट करायची आहे आणि डाव्या साईडला हवा फुकायची. डाव्या साईडची चिठ्ठी पडेल. उजव्या साईडला हवा फुकायची. उजव्या साईडची चिठ्ठी पडेल. डोळ्याकडे हवा फुकायची. चिठ्ठ्या पडतील. ओके, हात लावायचा नाही. एकदा हात लावला तर गुणसंख्या बाद केली जाईल. ओके, 1 2 3 स्टार्ट म्हटल्यानंतर खेळायला सुरुवात करायची. फक्त फुकून फुकून चिठ्ठ्या पाडायच्या. डोकं हलवायचं नाही, डोकं झटकायचं नाही. ओके, इथे सुद्धा टायमिंग आहे. पुन्हा एकदा इथे 2 मिनिटाचा प्रत्येकी वहिनींना वेळ आहे. ओके, सगळ्या चिठ्ठ्या खाली पडल्या तर गुणसंख्या 6 होणार आहे. जशी चिठ्ठ्या खाली पडतील ती गुणसंख्या काउंट होईल. ओके, ज्या चिठ्ठ्या खाली पडल्या तीच गुणसंख्या काउंट होईल. चलो रेडी, 1 2 3 स्टार्ट. नाच रे मोरा अंगाच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा अंगाच्या वनात, नाच रे ज्या चिठ्ठ्या खाली पडतील सावकाश, चक्कर येऊ देऊ नका.
लय अगोदर आहेत त्याचे पडल्याच नाही. ओके लक्ष द्या. ओके ओके लक्ष द्या. सगळ्या बहिणीची गुणसंख्या काम करूया. ओके हा 2 हाताने पडल्यात. ओके करणार नाही. ओके इकडे 2 चिठ्ठ्या हाताने पडल्यात. म्हणजे नाव सांगा. प्रज्ञा किशोर सुतार गुणसंख्या 3. कारण 3 कशी टोटल 6 चिठ्ठ्यामध्ये 3 खाली पडल्यात. 3 चेहऱ्यावर आहेत. गुणसंख्या 3. म्हणजे नाव सांगा. गौरी मंगेश बालेकर 6 चिठ्ठ्या होत्या 2 चेहऱ्यावर आहेत. गुणसंख्या 4. पटकन दादा चिठ्ठ्या दादा वहिनी नाव सांगा. आशा ठाकर 6 मध्ये 3 चिठ्ठ्या चेहऱ्यावर. गुणसंख्या 3. वहिनी नाव सांगा. सविता तिकोणी गुणसंख्या 5. कारण 1 चिठ्ठी तुम्ही जिभेने चिटकवून हे करून पाडलेली. ओके नाव सांगा. दीपिका योगेश सुतार गुणसंख्या सांगितल्याप्रमाणे प्रत्येक या ठिकाणी वहिनी काही ऑब्जेक्शन असेल तर शूटिंग चालू आहे तो आपण ते पुन्हा एकदा चेक करू शकतो. ओके सांगितल्याप्रमाणे 4 चिठ्ठ्या चेहऱ्यावर आहेत त्यामुळे गुणसंख्या 2. वहिनी नाव सांगा. सीमा ठाकर 4 चिठ्ठ्या चेहऱ्यावर आहेत 2 खाली पडल्यात. गुणसंख्या 2. ओके पहिल्या आणि दुसऱ्या खेळाची गुणसंख्या काउंट झालेली आहे. आता चिठ्ठ्या खाली काढायचं. ओके आता काय करायचंय तुम्ही सगळ्यांनी एकदम पुढे येऊन बसायचं. अगदी शेवटचा गाठ मारायची. फुगा हवा बंद करायचा. वहिनी पटपट फुगे फुगवायचे. इथे फुगे फुगवण्याची स्पर्धा आहे. पण ते फुगे कसे फुगवायचे. ओके वहिनी लक्ष द्या. असं फुगा फुगवल्यानंतर त्याला गाठ मारायची. तो फुगा हातात धरायचा आणि या खुर्चीवर ठेवायचा. ओके खुर्चीवर ठेवल्यानंतर असं त्याच्यावर बसायचं. आलं लक्षात. खेळ चालेल 3 मिनिटं. नॉनस्टॉप 3 मिनिटं चालेल. जर फुगा मोठा फुगवला तर फुगा पटकन फुटतो. इथे जर तुम्ही छोटा फुगा फुगवला फक्त डाव्या हाताने. मी असं का सांगितलं हा नियम की तुम्ही सोबतच एकाच ठिकाणी जर दोघे आला तर धडक होऊ शकतो. म्हणून उजव्या साईड किंवा डाव्या साईडने तुम्ही जाऊ शकता पण नियम सांगितल्या पद्धतीनेच खेळा म्हणजे धक्काबुक्की होणार नाही. रेडी व्यवस्थित खेळायचं. पाहूयात कोण जाता या महापर्वाचा महाविजेता. तुम्हाला सर्व वहिनींचा लाडका आवडता गेम शो भरणात मित्रमंडळ आयोजित सुनीताताई ज्ञानेश्वर दादा सुतार यांच्या वतीनं तुम्हाला सर्व वहिनींचा लाडका आवडता गेम शो होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा. पाहूयात कोण ठरतो या महापर्वाचा महाविजेता. 1 2 3 स्टार्ट. आपल्याच पुढच्या फुगा फोडायचा आहे. पटपट पटपट सोडत फास्ट खेळायचं. फास्ट फुग्याला गाठवल्यानंतर दोनच्या पुढे जायचंय. शेवटचे 2 मिनिटं. वहिनी पटकन. वहिनी पटकन. चला पुढं. पटपट पटपट. वहिनी पटकन थोडा. शाबास पटकन पटकन. शेवटचा 1 मिनिट. शेवटचा 1 मिनिट. शेवटचा 1 मिनिट. वहिनी पटकन. पटकन पटकन. शेवटचे 30 सेकंद. 15 सेकंद. पटपट. 10 9 8 7 वहिनी पटकन. 5 वहिनी पटपट पटपट. 4 वहिनी पटकन. 3 2 वहिनी
पाठी पटकन काय लवकर और लवकर खेळ कधी स्वागत होतं खेळायचं का थांबणार नाही एका टाळ्यामधून सगळ्यांनी जरा जोरदार टाळले स्टॉप सगळे स्पर्धक जागेवर बसा खेळ आवडला ना नक्की दिवाळीच्या आगीच फुगे फोडून फटाके तर आवाज आले फट 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 छान खेळा सगळे स्पर्धक जागेवर बसा पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या खेळाची गुणसंख्या काउंट होईल जर कोणत्या वहिनीमध्ये खेळ काय झाला तर काही सेकंदाचा खेळ घेऊन त्या वहिनी विजेता ठरतील ओके मॅनेजमेंट टीम सगळे लक्षात ठेवले सगळे मोजलेले ओके वहिनी जागेवर बसा गुणसंख्या मोजून घेऊयात बेटी नाव सांगा प्रज्ञा किशोर सुतार गुणसंख्या 10,000 जोरदार टाळ्या प्रज्ञा किशोर सुतार गुणसंख्या नाव वहिनी नाव गौरी मंगेश भालेराव 12 गौरी मंगेश भालेराव गुणसंख्या 12 कोणी नाव सांगा आशा ठाकर गुणसंख्या 5 जरा जोरदार टाळ्या कोणी नाव सांगा सविता हनुमंत तिकोडे 9 सविता हनुमंत तिकोडे 9 कोणी नाव सांगा दीपिका योगेश सुतार गुणसंख्या 9 जरा जोरदार टाळ्या कोणी नाव सांगा सीमा ठाकर गुणसंख्या 2 बापा पैठणीच्या पद पण नाही असं फायनल खेळताय दोन्ही काय ऐकते सगळे स्पर्धक छान खेळले स्पर्धक आहे तसं खुर्चीवर पाठीमागे जाऊन बसायचं प्रत्येकाचा या ठिकाणी वेळ आहे ना साऊंड 5 मिनिटं चालू 15 मिनिटं चालणार आहे आपल्यासोबत ओके आता इथं मानाच्या या महापर्वाच्या श्री भरनाथ मित्र मंडळ आयोजित तुम्हा सर्व वहिनींचा लाडका आवडता गेम शो होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा या महापर्वाच्या महाविजेत्या ठरलेल्या आहेत सविता तिकोडे वहिनीसाठी जरा जोरदार टाळ्या पाहिजे सविता तिकोडे वहिनी 24 गुण मिळून तुम्ही आता या महापर्वाच्या महाविजेत्या ठरले आहेत कोण सविता जरा हात उभा तर जागरा टाळ्या वाजल्या पाहिजे वहिनीच्या आता या महापर्वाच्या महाविजेत्या ठरलेल्या आहेत मानाचं पहिलं बक्षीस सोबत मानाची पैठणी मिळणार आहे सविता तिकोडे वहिनीचा ओके प्रत्येक वहिनीची गुणसंख्या व्यवस्थित काउंट केलेली आहे त्या पद्धतीने आपण लिहिलेली आहे त्यानंतर मानाचं आता मानाचं पहिलं बक्षीस क्लिअर केलंय आता शेवटच्या बक्षापासून येतोय आता 5 4 3 आणि 2 असं या ठिकाणी अनाउन्स करतोय मानाचं 5वं बक्षीस आशा ठाकर वहिनीसाठी जरा जोरदार टाळ्या पाहिजे मानाचं 5वं बक्षीस आशा ठाकर वहिनी या श्रेणीत मानाचं 4थं बक्षीस दीपिका सुतार वहिनीसाठी जरा जोरदार टाळ्या पाहिजे मानाचं 3रं बक्षीस गौरी भालेराव वहिनीसाठी जरा जोरदार टाळ्या पाहिजे काय होतं वहिनी अहो जिंकल्या तुम्ही आणखी नाही झाला का कोणाला जिंकल्याचं आणखी नाही झालं जिंकल्याला खेळ आवडला ना ट्रान्सफॉर्म झाला ना सगळं खेळ काही पार्शलिटी कुठे झाली का नाही तुम्ही केल्यात तुम्ही जिंकला जरा आनंदी दाखवा की चेहऱ्यावर ओके मानाचं 2रं बक्षीस प्रज्ञा सुतार वहिनीसाठी जरा जोरदार टाळ्या पाहिजे माझ्याकडे विनंती आहे मानाची पहिली 5 बक्षीस डिक्लेअर झालेली आहेत या ठिकाणी आपण ती बक्षीस लगेच घेऊयात आणि मग मानाच्या 4 पटीने आणि शेवट इलेक्ट्रिक स्कूटरच्या लेखीवर इलेक्ट्रिक गाडीसाठी चिठ्ठी काढण्यात येईल माझ्याकडे विनंती बक्षीस देण्यासाठी आपल्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संगीताबाई लक्ष्मण सुतार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रामाबाई सुतार सौभाग्यवती रुक्मिणीताई विठ्ठल सुतार सौभाग्यवती शुभंगताई युवराज सुतार यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी 5 बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी मंचावरती यायचे आशा ठाकर वहिनीसाठी वहिनी यायचंय मानाचं 5वं बक्षीस गॅस शेगडी कंपनी अरे मशीन बॉक्स खाली ना तो डब्बा खाली ठेव डब्बा आधी काय वरती आपण
हो डान्सर आहे त्याची शेजारची या पटकन वरती या पटपट यावरती वेळ नका लागू प्लीज यावरती आई साहेब या पटकन पटकन गणपती बाप्पा मंगलमूर्ती धन्यवाद मानाचं 5चं बक्षीस असं डॉक्टर होईल मानाचा 4था बक्षीस दादांना जवळ गेलो थोडा फोटो काढतो दादा मानाचं 3रं बक्षीस गौरी भालेराव गौरी मानाचं 2रं प्रज्ञा सुतारवणी गडियाच्या महापर्वाच्या महाविजेत्या सविता तिकोडी म्हणतात 1लं बक्षीस आणि पैठणी पुढे पुढे वहिनी थोडं सरावणी पुढे बघा फ्रीज दिसू द्या थोडा आता फ्रीज दिसू द्या आता थोडा ओके थँक्यू लक्ष द्या पहिले 4 मांडाच्या पैठणी आणि शेवटची चिठ्ठी इलेक्ट्रिक गाडीसाठी बघा एक चिठ्ठी काढायची असं गोळा करायचं हलवायचं सगळ्या चिठ्ठी एक चिठ्ठी द्यायची ओके 4 पैठणीमध्ये मानाची पैठणी रंजना पंढरीनाथ सुतार पैठणीच्या मानकरी रंजना पंढरीनाथ सुतार वरती यायचं पटकन नाव आलं की वरती यायचं आपल्याकडे वेळ खूप कमी आहे रंजना सुजाता बाबूराव भालेकर भालेराव सुजाता बाबूराव भालेराव आहात का सुजाता वहिनी पुढे वहिनी पटकन या ना पटकन थोडंसं आपल्याकडे वेळ कमी आहे एक चिठ्ठी कर मला हॅलो सर हॅलो चिठ्ठी हा घे एक चिठ्ठी वर्षा संदीप सुतार एक शेवटची मानाची पैठणी राईट चिठ्ठी सुभद्रा शंकर भालेराव सुभद्रा शंकर भालेराव हा समोर बघा इकडे बसलाय ओके हे लकीड्रॉ मध्ये या ठिकाणी स्कूटीसाठी लकीड्रॉ बा एकदम चिठ्ठी हलवायची एक चिठ्ठी काढायची पाहूयात कोण भाग्यवान ठरते जरा टाळ्यांचा आवाज द्या जर वहिनी इथं असतील तरच बक्षीस दिलं जाईल पूनम कैलास सुतार आजच्या या महापर्वाच्या श्री भरणा चित्रमंडळ
व सरपंच सविताताई ज्ञानेश्वर उर्फ विठ्ठलभाऊ सुतार मित्रपरा आयोजित खेळ रत्नाला पैठणीच्या भव्य लक्ष्मी ड्रॉप मानाच्या पहिल्या विश्वाच्या मानदेवी ठरलेले आहेत म्हणून कैलास सुतार वैद्य ओके थँक्यू इकडे बघा समोर मोबाईल बघा इकडे समोर स्माइल महिलांसाठी कार्यक्रम घेतला ताईंनी व सर्व महिलांना बाहेर जाता येत नाही येता येत नाही किंवा असे काही कार्यक्रम राबवता येत नाही इतर टायमाला बाहेर महिला पडल्या की जास्त वेळ थांबताही येत नाही पण ताईने असं काही केले की महिलांना वर्षातून एकदा आनंद घेता आला आणि अशा काही गोष्टी की महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न ताईंनी केलेला आहे अँकरिंग दादाने सुद्धा छान अँकरिंग केली की कुठेही चिटिंग न होता अँकरिंग केली तर नियोजन सुद्धा खूप छान होतं सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद.